एक मोठी आणि राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवून आणणारी बातमी ती म्हणजे अर्थातच शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात आलाय। उबाठाचे 6 खासदार दिल्लीमध्ये रात्रीच गेलेले आहेत। सूत्रांची अशी माहिती आहे, मात्र एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीमध्ये दाखल झाले। उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार असल्याची आता शक्यता आहे। संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे यांनी दिल्लीमध्ये तळ ठोकलाय, तर संजय दिना पाटील दिल्लीमध्ये पोहोचल्याची सुद्धा माहिती आहे। तर तिकडे ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर सुद्धा दिल्लीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली। उबाठाच्या 6 खासदारांची आज दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक आहे। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भामध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी सुद्धा माहिती समोर येते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, बरोबर 4 वर्षांनी ठाकरेंना दुसरा धक्का बसतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने सूत्र हलतायत, दिल्लीमध्ये आणखी कोणकोणते खासदार जाण्याची शक्यता आहे? नक्कीच सिद्धेश, संध्याकाळपासून ह्या सगळ्या प्रक्रिया सुरुवात झाली आहे। नांदेडवरून संजय देशमुख, संजय जाधव हे खासगी विमानाने दिल्लीत गेले, तर नागेश आष्टीकर आहेत हे हातगाववरून हैदराबाद मार्गे दिल्लीला पोहोचले। तर एकंदरीत हे सगळे खासदार आहेत ते एक एक करत जे ते दिल्लीला पोहोचले आणि त्यांच्या मागोमाग थेट एकनाथ शिंदे हे जे ते दिल्लीला पोहोचले। प्रसार माध्यमांना चकवा देत जे ते एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आणि श्रीकांत शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जे ते ठाकरेंच्या खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे, ती सूत्रांची माहिती मिळते। आणि ही भेट झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि ठाकरेंचे खासदार आहेत ते वेगळा गट स्थापन करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे एक मोठा धक्का आहे आणि शिवसेनेचा 19 तारखेला जो आहे तो वर्धापन दिन आहे। आणि याच आधी जे ते ठाकरेंचे खासदार जे ते ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याची माहिती आहे। मात्र त्यापूर्वी ठाकरेंचे जे 6 खासदार आहेत जे शिंदेसोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांची एक बैठक होणार आहे आणि ही बैठक जी आहे ती स्वतंत्र बैठक असणार आहे। या बैठकीत संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील, नागेश पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, हे सर्व या बैठकीत जे आहे ते उपस्थित राहणार आणि शिंदेसोबत जाण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। पण महेंद्र, एकंदरीतच आपण बघतोय की एक दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा आहेत। एकनाथ शिंदेंनी काल ओम बिर्लांची सुद्धा काल भेट घेतलेली आहे। काय होऊ शकतं? दुसरा गट स्थापन करण्यासंदर्भात काय हालचाली सुरू आहेत? नक्कीच या सर्व खासदारांना दुसरा गट स्थापन करून नंतर शिंदेच्या शिवसेनेत विलीन व्हावं लागणार आहे, नाहीतर मग त्यांच्यावर जी आहे ती कारवाई होईल। आणि ही कारवाई करण्याबाबत ठाकरेंचे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी हे ते ओम बिर्लांना एक पत्र दिलंय आणि यांना वेगळा गट स्थापन न करून देण्याची विनंती करण्यात आली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतंय हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र हे 6 खासदार जे आहेत ते शिंदेच्या सोबत जाण्यासाठी जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं यांचा पक्षप्रवेश कधी होणार आहे? 19 तारखेला जो आहे तो वर्धापन दिन आहे। यापूर्वी यावेळेस जे आहे ठाकरेंना मोठा धक्का पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता नेमकं आज दिवसभरामध्ये जे आहे ते काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का आज बसण्याची शक्यता आहे, कारण रात्रीमध्ये सगळं सूत्र जी आहेत ती आता हलायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदेसोबत अनेक खासदार सुद्धा ठाकरेंचे दिल्लीमध्ये गेलेले आहेत अशी माहिती मिळते। 9 खासदारांपैकी 6 खासदार दिल्लीमध्ये असल्याची माहिती सध्या समोर येते। ऑपरेशन टायगर आता कशा पद्धतीने यशस्वी होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।